रत्न बनते क्रांतीरत्न बनते रामाजी बनते बौद्धानंदजी बनते मोगलरायजी बनते शीलकीर्ती बनते मोदीजी बनते बशीरजी बनते बुद्धश्री महाथेरो बनते धम्मलाल महाथेरो आणि तर लोकसंगीत उपस्थित आहे. एक तर आता आपल्याला एक जी समिती आहे ती समिती बनवताना याच्यामध्ये ज्या भिक्खूंची मी नावं घेतली नाही ते भिक्खू आणि अजूनही काही भिक्खू राहिले असतील त्यांची नावं त्यानंतर आपले जे किंवा इतर ज्या त्यांच्या नावांची समिती एकत्रित बनवली पाहिजे. आपली गोष्ट सर्व महाराष्ट्रात ज्या अजून ज्या बातम्या तयार होत्या अशा बातम्या राहिल्या नाही. त्या समितीला होती पण मीडियावाल्यांसाठी कदाचित हा विषय एवढा महत्वाचा होता पण आपल्यासाठी तो अत्यंत महत्वाचा विषय. आपण प्रयत्न केला की सर्व आपल्या समाजातल्या नेत्यांना एकत्रित आणून सर्व बौद्ध एकत्रित आणून अधिकारी आहे बौद्ध समाजाचे इतर पक्षांचे नेते आहेत या सर्वांना याच्यामध्ये आणून विशाल भव्य विराट अशा पद्धतीची ताकद ही आपल्याला एकदा अनुभव आहे. इतर जिल्ह्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत अनेकांनी आपापले मोर्चे काढले आणि इतरांनी मोर्चे काढले त्याला विरोध नाही केले. त्यामुळे आपल्या या यादीला विरोध करत असेल पण आपण सर्वांना या बैठकीला आपण बोलणार आहोत आणि त्यामध्ये काही आले नाही पण अनेक गटातटाची नेते आपल्यासोबत आली. आपल्यासोबत या आंदोलनासाठी यांनी आणि प्रकाश मोरे यांच्या भीमथळ्यामध्ये झालेल्या बैठकीला आता एक समिती बनवण्याचं आवश्यक आहे. त्यानंतर बाहेरून येणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था होणं आवश्यक आहे. त्यांची कुठे थांबण्याची सुद्धा व्यवस्था आवश्यकता आहे आणि हा जो मोठ्याला कमीत कमी 40 ते 50,000 लोक असावे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात 40-50,000 लोक त्यामुळं जर 50,000 लोक झाले तर आपला मोठा भव्य कसा होणार आहे आणि त्याच्यासाठी या पद्धतीनं भिक्खू संघ या भिक्खू संघातल्या काही भिक्खू आहेत त्यांनी 200, 300, 500, 1000 एवढे लोक झाले तर मोर्चा भव्य स्वरूपाचा होणार आणि वस्त्यातून लोक आले पाहिजे. कुठल्या गटाचा विषय अजिबात नाही. सगळे गटाचे लोक असतील समाजाचे बौद्ध समाजाचे लोक असतील तर काय भागामध्ये जाऊन बैठका घेणं त्याला आवश्यक आहे. बौद्ध भिक्खूंनी ज्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात जावं कार्यकर्त्यांनी सुद्धा काय मोर्चामध्ये जावं आणि बैठक घेऊनच केलं. जसं आता नमोवारी कोणी आहे सिद्धार्थ कोणी आहे किंवा त्याची आपल्या जगावरती आहे अशा ठिकाणी जर आपण लोकांना गेलो तर एकाच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये 1000, 2,000, 3,000 लोक होऊ शकतात आणि वाहनांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया पण खाली सुद्धा लोक 1000, 2,000, 5,000 असे करू आणि बघितलंय की अनेक ठिकाणी जसं धमाका कार्यक्रम असेल तर लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि हा जो विषय आहे हा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. एक तर आपल्यावर हा मोठा आहे त्याच्यामध्ये टिकलेला असणार नाही तरीही आपल्याला ही ताकद निर्माण आपण आवश्यक आहे आणि हा मोर्चा मुंबईसारख्या ठिकाणी मोठा
ही माझी सूचना आहे. त्यानंतर दुसरी माझी सूचना अशी आहे की त्या भूमीला काय बहुत उठून सगळं उपोषण करावं. अजूनही आपल्याला जनजागृती आणायचं असेल तर 2-2 दिवस 3-3 दिवस 2-2 दिवस आधी उपोषण आहे. ते सगळे उपोषण जर बहुत उपोषण केलं तर 8-10 दिवस जर बसले तर त्याला पाठिंबा देण्यासाठी जरूर आणि अजूनही नंतर त्यांची जागृती होऊ शकेल. त्यामुळं 14 तारखेला मोर्चा झाला 15 तारखेपासून प्रत्येक भूमीला बौद्ध भिक्षूंचं जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू होईल आणि त्याची एक जागृती 10-15-20 दिवस तर मला वाटतं की अजून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जागृती होऊ असाही प्रयत्न करावा. आणि बाकीचं आता जे पोस्टर आहे ते पोस्टर समितीचं नावं जे आहे ते बौद्ध भिक्षूंची नावं तर आली पाहिजे आणि सगळ्या नेत्यांची नावं आली पाहिजे, त्यांच्या पक्षाची नावं आली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला एक समिती आपण बसावं आपण स्थानिक लेवलला बसू. आपण एक समिती बनवावी त्याच्यामध्ये फक्त गटाच्या नेत्यांना आलं पाहिजे. आणि नंतर एकदा प्रेस नोट जी आहे प्रेस नोट ही एखादी प्रेस नंतर एखादी प्रेस आपणही करावी त्यांनी केली पाहिजे असं नाही. आणि अजूनही प्रमाणामध्ये सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांकडून मिळेल यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जे येणार नाही त्याचे होतांमध्ये बोलायचं नाही आहे. आपण आपली भूमिका मांडायची फक्त आपला विषय मांडायचा आहे. मी आलेलं नाही तर ते आले तरी बिघडत आहे आणि जरी विचारलं तर आम्ही सगळ्या निमंत्रण दिलेलं आहे आणि सगळ्यांनी यावं असं आमचं आव्हान आहे. त्यामुळं जरी ते बैठकीत आले नाही तरी त्यांनी मोठ्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचा गैरसमज करायला नाही आहे. मी भीमराव आंबेडकरांची पसंत होतो आणि भीमराव आंबेडकरांनी मी वाहतूक अहमदाबादमध्ये आहे 16 तारखेला थोडं अहमदाबाद होते. तर आता त्यांना यायचं असतं अहमदाबादचे आम्ही रोज आंदोलन होतो. 14 ऑक्टोबरला माझ्याकडे कार्यक्रम होते. नंतर आता आपण बैठक जेवढ्याला होती पण आपण कुठून गेली यायचं असेल तर एखादा कार्यक्रम ठीक आहे. तरी पण त्यांनी सुद्धा मोठं काढलेलं आहे. म्हणजे माझी मत असं आहे की आंबेडकर फॅमिलीच्या प्रत्येक नेत्यांनी या मुद्द्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सगळ्यांचा त्याला पाठिंबा विषय नाही आहे. ठीक आहे आपण सगळ्यांनी घेऊन जायचं आहे आणि म्हणून नंतर एकदा आपण सांगतो आहे सरकार आहे गौतम आहे मिलिंद आहे किंवा सगळे जे आपले कार्यकर्ते आपल्या गटाचे आहे या सगळ्यांनी एकत्रित होता हरकत नाही आहे. आणि आपले आणि कोणी आहे म्हणजे अध्यक्ष त्यांनी बोलवलं नाही आणि त्याला बोलवा. त्यामुळं आपले मुकेश मोदी आहे, दिलीप कांबळे आहे, नागसेन कांबळे आहे, सिद्धार्थ काकारे आहे, बाळासाहेब कडवळ आहे, घेतलं मी आपल्या योजना ढोबळे या आपल्या बिजलीचे नेते आहेत, शशिकला जाधव जाधव नेते आहेत, आपले अनिल निघाले आहे, कार्यकर्ते आहेत. रवी आलेले जातपर्यंत कुटुंब आलेले आहे त्यांनी मान्यवर बैठक आलेले आहेत. उपस्थितीमध्ये मोठे आहे आणि मला आमच्या कार्यक्रमाची एक बैठक आहे 14 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये आणायची आणि नंतर मला वाटतं की
पॉम्प्लेट द्यायचे पॉम्प्लेट नाही पण त्यामध्ये एक अडचण ही आहे की नावं टाकायचं म्हटलं सगळी नावं टाकून मी पॉम्प्लेट ठेवणार नाही आणि नावाची जो आहे पॉम्प्लेट नावं टाकायला नाही कारण लोकांना कळण्यासाठी त्याच्यामध्ये आहे ही बंदी या आंदोलनामध्ये हे करण्यासाठी दुसरीकडे नावाची पाहिजे त्यामुळे त्यासाठी एखादं पॉम्प्लेट जे आहे